नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या YouTube चॅनलवर त्याचप्रकारे आपण सुरू केलेल्या या 75 दिवसांच्या 75 दिवसांच्या रिव्हिजन सेशनमध्ये रिव्हिजन सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सो आपल्या वीकली शेड्यूल प्रमाणे आज शनिवार आहे। सो आज आपला विषय आहे, आपल्या रिव्हिजनचा विषय आहे भारतीय अर्थव्यवस्था। सो आज आपले दोन्ही सेशन जे असणार आहेत बघा, म्हणजे आपला जो मॉर्निंग सेशन मॉर्निंग सेशन आणि आपला जो इव्हिनिंग सेशन आहे। सो यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात डिस्कस करणार आहोत। सो आपण थोडासा चेंज करतोय। सो मॉर्निंग सेशन आपले सुद्धा 2 भागात होतील, आणि इव्हिनिंग सेशन सुद्धा आपले 2 भागात होतील। कारण काय आहे की आपण कंटिन्यू 2 तास लेक्चर घेतोय, परंतु काय होतं की कंटिन्यू 2 तास लेक्चर घेतल्याने आपली जी म्हणजे थोडासा काय होतं की कॉन्सन्ट्रेशन लेवल जी असते ती कमी होते। त्यामुळे आपण जे सेशन आहेत ते एक तासाच्या याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत। सो एक सेशन झाला आपला की आपण काय करणार आहोत, 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घेणार आणि त्याच्यानंतर आपला दुसरा सेशन लगेच त्या ठिकाणी अपलोड होणार। अशा पद्धतीने सकाळचे 2 सेशन चालतील आणि संध्याकाळचे सुद्धा 2 सेशन चालतील, म्हणजे एक तासाचे आपले एकूण आता 4 सेशन असणार आहेत। कारण मध्ये आपल्याला ब्रेक हवा आहे, कारण आपली माइंड आपला जो असणार आहे जास्तीत जास्त आपण सांगू शकतो की 45 ते 1 तास या वेळात चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करू शकतो। पण त्याच्यानंतर काय होतं तर आपली कॉन्सन्ट्रेशन लेवल जी असते ती कमी होत जाते। म्हणून आपण जर थोडा मध्ये गॅप दिला आणि मग पुन्हा आपण सुरू केलं तर कदाचित त्याचा इफेक्ट जो असणार आहे तो अजून बेटर पडणार आहे। सो जास्तीत जास्त आपल्याला आपल्या माइंडमध्ये गोष्टी राहाव्यात, आपण जास्तीत जास्त लक्षात गोष्टी राहाव्यात, यासाठी हा थोडा आपण चेंज केलेला आहे। परंतु आपल्या डेली शेड्यूल मध्ये काही बदल नाही। डेली आपण 4 तास रिव्हिजन करणार आहोत आपल्या या चॅनल मार्फत। सो डेली म्हणजे 75 दिवसाचे 2 पकडून आपण 150 लेक्चर हे कंटिन्यू करणारच आहोत। सो काळजी नसावी। सो ह्या आपण थोडंसं चेंज केलं, हे थोडंसं मी तुम्हाला सांगितलं। सो आता आपण जो डिस्कस करूया की आपला जो विषय आहे भारतीय अर्थव्यवस्था। जर आपण प्रीचा विचार केला, पूर्व परीक्षेचा विचार केला, तर पूर्व परीक्षेमध्ये हा जो भारतीय अर्थव्यवस्था हा विषय जो आहे 15 क्वेश्चनचा वेटेज ठेवतोय। 15 क्वेश्चनचा वेटेज ठेवतोय। आणि जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रकारे समजून घेतलं, त्याचा स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे समजून घेतला, तर आपल्याला लक्षात येतं की एक म्हणजे असा विशिष्ट काही जे टॉपिक्स आहेत त्यावर वारंवार आयोग क्वेश्चन विचारत असतो। त्यामुळं आपल्याला या भारतीय अर्थव्यवस्थेवर म्हणजे 15 क्वेश्चन पैकी जास्तीत जास्त स्कोर घेण्याला इथे स्कोप आहे। आणि जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत वारंवार आयोग त्यातीलच डेटावर प्रश्न विचारत असतो। जर कधी बघायला गेला तर ह्यामध्ये आयोग काही जे क्वेश्चन असतात ते आयोग स्टॅटिक पार्टवर विचारतो, म्हणजे जो एस्टॅब्लिश्ड आहे ऑलरेडी, त्यामध्ये जे थिअरी आहे, ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यावर प्रश्न विचारतो, किंवा काही डेटा जो जुना आहे त्याच्यावर प्रश्न विचारतो, आणि काही जो प्रश्न आहे तो करंटवर विचारतो आयोग। म्हणजे जर आपण म्हणू शकतो बघायला घेतलं तर परकीय व्यापार, त्यानंतर बजेट संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्या कधी करंटच्या अनुषंगाने काही अहवाल असतात बघा। अर्थशास्त्रामध्ये काही अहवाल जे असतात, काही अहवाल येतात, ज्या आंतरराष्ट्रीय संस्था असतात, राष्ट्रीय संस्था, त्यांचे अहवाल असतात, तर त्या अहवालावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो। सो म्हणून आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना काही गोष्टी स्टॅटिक मधून सुद्धा अभ्यासायला लागतील आणि ज्या करंट मध्ये चालू आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे। सो आपण हे दोन्ही पद्धतीने अभ्यास करणार आहोत। त्यानंतर आपण आता काय करूया की आयोगाने जो आपल्याला सिलेबस प्रोव्हाइड केला आहे, रिसेंटली आयोगाने जी नोटिफिकेशन काढलेली आहे, आपल्याला माहिती आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पूर्व परीक्षा जी आहे ती वेगळी होणार आहे। ग्रुप बी आणि ग्रुप सी यांच्या पूर्व परीक्षा जरी वेगळ्या होणार असल्या तरी त्यांचा जी परीक्षा योजना आहे ती सेम आहे। ग्रुप सी ला सुद्धा सेम आहे आणि ग्रुप बी ला सुद्धा सेम आहे। सो ह्याच्यामध्ये आयोगाने जो अर्थशास्त्रासंदर्भात जो सिलेबस दिलेला आहे तो आपण थोडासा बघून घेऊया। सो आय होप की तुम्हाला हे जो डेटा आहे तो प्रॉपरली विजिबल असेल। तर बघा, अर्थव्यवस्था आयोगाने
टॉपिक दिलेला आहे. याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यात आपल्याला काय काय बघायचं आहे बघा. राष्ट्रीय उत्पन्न ह्या संकल्पनेवर आपल्याला विशेष भर द्यायचा आहे. त्यानंतर शेती, ठीक आहे, तर शेती या संकल्पनेवर आयोग दरवर्षी प्रश्न विचारत असतो. शेती, त्यानंतर उद्योग बघा. परकीय व्यापार, आपण आताच बोललो की परकीय व्यापार, सो या संदर्भात आपल्याला करंट ओरिएंटेड सुद्धा डेटा बघावा लागतो. त्यानंतर बँकिंग क्षेत्र, ठीक आहे, सो बँकिंग मग याच्यामध्ये RBI, त्यानंतर जे आपल्या इतर बँका आहेत त्यावर आयोग प्रश्न विचारत असतो. त्यानंतर लोकसंख्या, ठीक आहे, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, ठीक आहे, दारिद्र्य व बेरोजगारी. त्यानंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचप्रकारे इत्यादी. सो या गोष्टी आपल्याला बघायला लागतात. त्यानंतर बघा शासकीय अर्थव्यवस्था, दुसरा टॉपिक आयोगाने दिलेला आहे. त्यात बघा अर्थसंकल्प, जो बजेट आपला होतो दरवर्षीचा, त्या संदर्भात त्याच्या गोष्टी असतात. त्यानंतर लेखा, ठीक आहे, ऑडिट आणि लेखा परीक्षण, सॉरी लेखा म्हणजेच वेगळा पार्ट येतो आणि लेखा परीक्षण म्हणजेच ऑडिट हे येतं, ठीक आहे, सो इत्यादी. सो या संदर्भात आपल्याला सगळ्या कन्सेप्ट म्हणजे इतके टॉपिक आपल्याला जे आहेत ते पूर्णपणे बघायचे आहेत. आणि आयोग सगळ्यात पहिलं काय करतो तर सिलेबस ओरिएंटेड क्वेश्चन तयार करतो. म्हणून आपल्याला सर्वप्रथम आपल्याला जो आयोगाने सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे तो पूर्णच्या पूर्ण पाठ पाहिजे, ठीक आहे. म्हणून आता आपण काय करतोय तर सध्या आपला जो विषय कोणता चालू केलेला आहे अर्थव्यवस्था आजचा आहे, बरोबर. सो त्याच्या संदर्भात आयोगाने जो पूर्व परीक्षेचा सिलेबस दिलेला आहे, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, ठीक आहे, ह्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत, ठीक आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला हा जो सिलेबस आहे जो ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेसाठी दिलेला आहे बघा. मुख्य परीक्षेमध्ये याचा थोडासा विस्तृत विवेचन दिलेलं आहे, म्हणजे थोडा डिटेल दिलेली आहे बघा. मुख्यच्या सिलेबस मध्ये थोडासा डिटेल दिलेला आहे. त्याचप्रकारे जर आपण जो राज्यसेवा आहे, राज्यसेवाचा सिलेबस जर बघितला, राज्यसेवा मुख्यचा, ठीक आहे, आणि याच्यामध्ये जर जो पेपर 4 आहे, पेपर 4 चा जर सिलेबस बघितला मुख्य परीक्षेचा, तर त्याच्यामध्ये या अर्थशास्त्रावर टोटल डिटेल एकदम म्हणजे डिटेल मध्ये सगळे पॉइंट्स दिलेले आहेत, ठीक आहे, सगळे पॉइंट्स दिलेले आहेत, ठीक. तर त्या पॉइंट नुसार आपल्याला काय करायचं आहे, सगळे टॉपिक कव्हर करायचे आहेत, ठीक आहे. सेकंड सेशन मध्ये मी तुम्हाला ती सुद्धा PDF दाखवतो की त्यामध्ये आपल्याला जे पॉइंट्स कव्हर करायचे आहेत, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे या पॉइंट्सला फोकस करून आपल्याला अर्थव्यवस्था बघायची आहे. तर मग आपण आपल्या या सेशनला सुरुवात करूया. म्हणजे सुरुवातीपासून ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांना आपण बघायला सुरुवात करूया. आपण बघितलेलं आहे की आपण या भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करताना आपण काय बघितलेलं आहे की जो रेफरन्स बुक आहे ते रेफरन्स बुक आपण कोणते घेणार आहोत, सर रंजन कोळंबे सरांचं जे भारतीय अर्थव्यवस्था पुस्तक आहे ते, त्यानंतर किरण देशले सरांचं जे पुस्तक आहे इकॉनॉमिक्स, ठीक आहे, भाग 1 आणि ज्या पण गोष्टी भाग 2 मध्ये आहेत तर त्या गोष्टी आपण काय करणार आहोत इथे तिथून रेफरन्स घेणार आहोत. तर बघा भारतीय अर्थव्यवस्था, सर्वप्रथम आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार व क्षेत्र बघूया, ठीक आहे. काही ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत बघा, बेसिक कन्सेप्ट आपण सुरुवातीला जाणून घेऊया, कारण बेसिक कन्सेप्टवर सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर जर बघायला गेलो तर अर्थव्यवस्थांचे प्रकार, ठीक आहे. तर अर्थव्यवस्थांचे प्रकार याच्यामध्ये जर बघायला गेलो तर सर्वप्रथम जर अर्थव्यवस्था म्हणजे काय आपल्याला असा प्रश्न आला तर बघा अर्थव्यवस्था म्हणजे अर्थशास्त्र जर आपण बघितला तर इथे अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूंची चर्चा केली जाते, ठीक आहे. मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूंची चर्चा केली जाते, ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे की बघा 1776 मध्ये 1776 ला ॲडम स्मिथ 1776 ला ॲडम स्मिथ याने अर्थशास्त्राची व्याख्या केली होती, ठीक आहे. या ॲडम स्मिथने काय केलं होतं, अर्थशास्त्राची व्याख्या केली होती, ठीक आहे. अर्थशास्त्राची व्याख्या केली होती. त्याने म्हटलं होतं अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय. बघा ॲडम स्मिथ नुसार अर्थशास्त्र म्हणजे काय तर
राष्ट्राच्या संपत्तीच्या बघा राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची बघा स्वभाव वैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा बरोबर आणि कारणांची चिकित्सा सो अशी जी व्याख्या आहे ती व्याख्या कोणी केलेली आहे ॲडम स्मिथने 1776 मध्ये केली होती. ठीक आहे. सो त्याला आपण अर्थशास्त्र असं म्हणतो. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता जर आपण बघायला गेलो तर अर्थव्यवस्थेचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत वन बाय वन. तर बघा अर्थव्यवस्थेचे जर प्रकार आपण बघायला गेलो तर सर्वप्रथम अर्थव्यवस्थांचे प्रकार मूळ म्हणजे 3 प्रकार आपण बघतो. त्यातला पहिला जो आहे तो भांडवलशाही अर्थव्यवस्था. बघा पहिला प्रकार येतो भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि या भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. सो आपण काय करणार आहोत पूर्ण रिव्हिजन करणारच आहोत परंतु त्याच प्रकारे पूर्ण जे कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आपण समजून घेऊन रिव्हिजन करतोय. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय काय महत्त्वाचे टॉपिक्स असतात ते आपण लक्षात ठेवायचं. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी मालकी असते ती कशी असते तर खाजगी असते. खाजगी मालकी असते. उत्पादनाच्या साधनांची मालकी कशी असते तर खाजगी मालकी असते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर याच्यामध्ये उत्पादन जे असते जे खाजगी भांडवलदारामार्फत असतं हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा की यामध्ये वस्तूंच्या किमती ज्या असतात बघा किमती भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किमती बाजार यंत्रणा ठरवतात. ठीक आहे. किमती ज्या असतात बाजार यंत्रणा ठरवतात. म्हणजेच डिमांड आणि सप्लाय त्यावर किमतींची किंमत अवलंबून असते. ठीक आहे. बाजार यंत्रणा ठरवतात. म्हणजे इथे कोणता देश वगैरे ठरवत नाही तर वस्तूंची किंमत किती असणार हे बाजार यंत्रणा ठरवतात. म्हणजे लक्षात घ्यायचं की डिमांड म्हणजे मागणी आणि पुरवठा डिमांड आणि सप्लाय यानुसार किमती काय होतात ठरवल्या जातात. म्हणजे ते ऑटोमॅटिकली ठरतात. त्यानंतर बघा म्हणजे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे आपण ही वैशिष्ट्य बघतोय. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथे खाजगी मालकी असते त्याच्या दुसरं किंमत बाजार यंत्रणा ठरवतात. ठीक आहे. त्यानंतर बघा कोणता उद्योग करावा किंवा व्यवसाय करावा. ठीक आहे. कोणता उद्योग किंवा व्यवसाय करावा याची निवड जे खाजगी व्यक्ती असतात ते स्वतंत्र घेतात. म्हणजे जे मालक असतात ते स्वतंत्र निर्णय घेतात. ठीक आहे. हा सुद्धा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एक वैशिष्ट्य आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. स्वतंत्र निर्णय घेतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जर आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये ग्राहक सार्वभौम असतो. ग्राहक जो असतो तो सार्वभौम असतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम असतो हे लक्षात घ्या. ठीक. सो ग्राहक सार्वभौम असतो म्हणजे काय तर ग्राहकाला अनुसरून बाजारात वस्तू तयार केल्या जातात. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं कारण इथे प्रॉफिट असतो. त्यानंतर इथे स्पर्धेचं प्राबल्य असतं. बघा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जो बाजारात इथे स्पर्धेचं प्राबल्य असतं. म्हणजे प्रत्येक व्यावसायिकांमध्ये इथे स्पर्धा असते. हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर किंमत ठरवण्याची जी प्रक्रिया असते ती बाजार यंत्रणेकडून ठरवली जाते. ठीक. सो यासाठी ही जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे तिलाच काय म्हणतात तर मुक्त अर्थव्यवस्था असे म्हणतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असे म्हणतात. ठीक आहे. मुक्त अर्थव्यवस्था असे म्हणतात. त्यानंतर तिला अजून दुसरा शब्द आहे तो म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे फ्री इकॉनॉमी आपण सांगू शकतो. त्यानंतर बघा अजून एक शब्द आहे लिझर्ड स्फेअर इकॉनॉमी. ठीक आहे. लिझर्ड स्फेअर इकॉनॉमी आणि यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. बघा भांडवलशाहीच्या ह्या नावावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सो हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक. लिझर्ड स्फेअर अर्थव्यवस्था त्याच प्रकारे मग अजून या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला म्हटलं जातं बाजार अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला म्हटलं जातं
बाजार अर्थव्यवस्था. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. ठीक आहे, त्याच प्रकारे त्याच्यात बघायला गेलो आपण तर ही जी अर्थव्यवस्था आहे म्हणजे बाजार अर्थव्यवस्था, तर ऑलरेडी आपण बघितलं की मागणी आणि पुरवठा, ठीक आहे, या शक्तींवर चालणारी एक स्वयंचलित अर्थव्यवस्था असते. बघा, मुक्त अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था जी असते ती मागणी, ठीक आहे, व पुरवठा या शक्तींच्या आधारे चालणारी एक काय असते, स्वयंचलित अर्थव्यवस्था असते. ठीक आहे, म्हणजे ही जी मागणी आणि पुरवठा या शक्तींचा एक अदृश्य हात या अर्थव्यवस्थेला मध्ये कार्यरत असतो. म्हणून या अर्थव्यवस्थेला म्हणजे इनविजिबल हँड ही संकल्पना त्यामध्ये दिलेली आहे. बघा, इनविजिबल हँड. ठीक आहे, इनविजिबल हँड ही जी संकल्पना आहे ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये वापरली जाते. कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ज्या किमती वगैरे ठरवण्याचं काम असतं ते बाजार म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्याकडून ठरवल्या जातात. ठीक आहे, सो हे सुद्धा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एक वैशिष्ट्य आहे. त्याचप्रकारे मुख्य वैशिष्ट्य, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू काय असतो किंवा मुख्य उद्देश काय असतो. बघा, उद्देश काय असतो तर नफा कमवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश असतो. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये इथे उद्योजकतेला वाव असतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उद्योजकतेला वाव असतो. ठीक आहे, उद्योजकता इथे जपली जाते, हे आपण लक्षात ठेवायचं. सो अशा प्रकारे ही जी आहेत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे सगळे वैशिष्ट्य आपण 1 बाय 1 बघितलेले आहे. ठीक, नेक्स्ट आपण बघूया की ही जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे त्याचे दोष कोणते कोणते आहेत. जस्ट एक फक्त आपण डिस्कस करूया. दोषांवर आयोगाने कधी प्रश्न विचारलेले नाहीत. तर मग याच्यामध्ये बघा काय होतं, दोष जर बघितला तर इथे सत्तेचे केंद्रीकरण होतं. ठीक आहे, सत्तेचे केंद्रीकरण होतं. म्हणजेच काय, जे मोठे मोठे उद्योग आहेत, उद्योगपती किंवा जे मोठे जे उद्योजक आहेत त्यांच्याकडे जास्तीत जास्त सत्ता केंद्रित होते, हे लक्षात ठेवायचं. आणि याची उदाहरणं आपल्याकडे आहेत समोर. ठीक आहे, म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण होतं आणि इथे मग केंद्रीकरण झाल्यावर आर्थिक विषमता येते. ठीक आहे, आर्थिक विषमता. सो बघा, कधी कधी आयोग स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारतो. सो कन्सेप्च्युअल आपल्याला अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो म्हणजे असंही येऊ शकतं, आयोग डायरेक्टली स्टेटमेंट देऊ शकतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे आर्थिक विषमतेचा जो इश्यू आहे किंवा आर्थिक विषमतेची समस्या उद्भवू शकते. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे की चूक आहे, तर बरोबर आहे. बरोबर, कारण इथे सत्तेचं केंद्रीकरण होतं. ठीक आहे, त्यानंतर बघा या ठिकाणी ज्या सामाजिक गोष्टी असतात, बघा सामाजिक गोष्टी असतात, प्रॉफिट कमावणं हा मुख्य हेतू असतो, त्यामुळं सामाजिक गोष्टी दुर्लक्षित होतात इथे. ठीक आहे, सामाजिक गोष्टी ज्या असतात त्या दुर्लक्षित राहतात. फॉर एक्झाम्पल जो पर्यावरण आहे, ठीक आहे, पर्यावरण म्हणजे बघायला गेलो पर्यावरणाकडे दुर्लक्ष होतं, कारण मग नफा कमवायच्या हेतूने जास्तीत जास्त उद्योगाला चालना दिली जाते. पर्यावरण, त्यानंतर गरिबी, त्या बेरोजगारी. ठीक आहे, बेरोजगारी यासारख्या समस्यांवर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये लक्ष दिलं जात नाही, कारण इथे प्रॉफिट कमावणं हा मुख्य हेतू असतो. ठीक आहे, त्यानंतर बघा की या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ज्या चैनीच्या वस्तू असतात, बघा चैनीच्या वस्तू किंवा ज्या अधिक प्रॉफिट नफा करून देणाऱ्या ज्या वस्तू असतात त्यांच्यावर अधिक भर दिला जातो, आणि ज्या सामाजिक वस्तू असतात, ठीक आहे, की ज्यांची गरज आहे अशाकडे कमी भर दिला जातो. ठीक आहे, आणि दुसरा जो दोष आहे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा तो लक्षात घ्यायचा की याच्यामध्ये म्हणजे या अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदी असे व्यापार चक्र येत असतात. ठीक आहे, तेजी आणि मंदीचे व्यापार चक्र सुरू असतात. ठीक आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदीचे व्यापार चक्र सुरू असतात, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ही जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे त्याचे दोष आणि त्याचे वैशिष्ट्य आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, सो अर्थव्यवस्थेचा हा एक प्रकार. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर अर्थव्यवस्थेचा दुसरा प्रकार येतो, जो म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. ठीक आहे, सो भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या टोटली विरुद्ध जी येते ती येते समाजवादी अर्थव्यवस्था. ठीक आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या विरुद्ध येते समाजवादी अर्थव्यवस्था.
ठीक आहे. मग बघा जर आपण बघायला गेलो ना तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जर एक्झाम्पल बघितलं तर अमेरिका. ठीक आहे. अमेरिका आपण सांगू शकतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एक उदाहरण आहे. ठीक. मग समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की समाजवादी अर्थव्यवस्था जर आपण विचार केला तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जी उत्पादन साधने असतात ती सरकारी मालकीची असतात. बघा ह्याचं पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्या की उत्पादन साधने जी आहेत ती समाजाच्या मालकीची असतात. ठीक आहे. म्हणजे सरकारच्या मालकीची. उत्पादन साधने सरकारच्या मालकीची. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जर वैशिष्ट्य इथे आपण बघितलं तर बघायचं गेलं तर उत्पादन म्हणजे वस्तू व सेवांचे जे उत्पादन काय करावे, कोणते करावे, ठीक आहे, याचा निर्णय सरकार घेतो. ठीक आहे. उत्पादनाचा निर्णय सरकार घेतो हे लक्षात घ्यायचं. इथे सरकार ठरवतं की कोणत्या वस्तूंचं उत्पादन घ्यावं, कोणत्या वस्तूंचं उत्पादन नाही घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा की इथे नफा हा प्रमुख उद्देश नसतो. ठीक आहे. बघा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उद्देश नफा नसतो. लक्षात घ्या. प्रमुख उद्देश नफा नसतो. ठीक आहे. इथे सामाजिक जी गोष्टी असतात त्यांना विशेष भर दिला जातो. ठीक आहे. सो खाजगी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की नफ्याला वाव असतो, परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नफा हा उद्देश नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादन कार्य आहे, उत्पादन कार्य सुद्धा सरकारमार्फत होतं. बघा सरकारमार्फत. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन कार्य सुद्धा सरकारमार्फत होतं हे लक्षात ठेवायचं. मग यामध्ये काय केलं जातं का त्यात आर्थिक विषमता जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. मग सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा त्याचा हेतू असतो. काय तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा त्याचा हेतू असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर बघा जर आपण बघितलं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जो ग्राहक सार्वभौम असतो, इथे ग्राहक सार्वभौम नसतो. ग्राहक सार्वभौम नसतो. ग्राहक काय असतो? सार्वभौम नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर सर्व ज्या आर्थिक गोष्टी असतात बघा, आर्थिक व्यवहार जे असतात ते आर्थिक नियोजनामार्फत, कशामार्फत तर आर्थिक नियोजनामार्फत सगळ्या गोष्टी घडून आणल्या जातात. इथे आर्थिक नियोजन असतं म्हणजे सरकारचं काय असतं? आर्थिक नियोजन. म्हणजे जर आपण भारतामध्ये बघितलं की पंचवार्षिक योजना वगैरे असतात. ठीक आहे. तर या संदर्भात अशा योजना त्या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये राबवल्या जातात. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. सो हे जे वैशिष्ट्य आहेत समाजवादी अर्थव्यवस्थेचे आहेत हे आपण बघितलं. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा काही दोष आहेत ते पण आपण बघूया. ठीक. तर बघा समाजवादी अर्थव्यवस्थेचे जर दोष बघायला गेलो, ठीक आहे, दोष बघायला गेलो तर इथे व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. जसं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघितलं की ते कुठलं उत्पादन घ्यायचं यासाठी जो मालक असतो तो स्वतंत्र असतो, परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. पहिला दोष काय होतो? व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप. ठीक आहे. दुसरा इथे दोष आहे की इथे राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होते. राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होते. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर दुसरा आहे की इथे साधनांचा अपव्यय होऊ शकतो. ठीक आहे. आपण सरकारी काम कशा पद्धतीने असतं ते आपल्याला माहिती आहे, बरोबर, आणि किती जबाबदारीने ते जे सरकारी कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये कामं चालतात, बरोबर, तर हे आपल्याला माहिती आहे. ठीक. त्यानंतर या ठिकाणी म्हणजे या सामाजिक अर्थव्यवस्थेमध्ये जर प्रॉपर तिला मॅनेज केलं नाही तर कार्यक्षमता व उत्पादकता इथे काय असते? कमी असते. कारण प्रॉफिट हा मोटिव्ह नसतो. मोटिव्ह काय असतो? सामाजिक व्यवस्था मोटिव्ह असतो. त्यामुळं तितक्या पद्धतीने इथे कार्यक्षमता नसते. ठीक आहे. तर बघा मग असे कोणते कोणते देश आहेत? तर सुरुवातीला बघा रशिया सुद्धा असा समाजवादी अर्थव्यवस्थेचा भाग होता, परंतु हळूहळू तो काय झालेला आहे तर भांडवलशाहीकडे झुकलेला आहे. ठीक आहे. चीनमध्ये सुद्धा अशा समाजवादी अर्थव्यवस्थेचे जे परिणाम आहेत ते शिथिल करण्यात आले. त्यामुळे जर बघितलं आपण तर क्युबा
क्युबा सारखे देश, त्यानंतर उत्तर कोरिया, ठीक आहे, उत्तर कोरिया यासारखे जे देश आहेत हे पूर्णपणे समाजवादी अर्थव्यवस्थेचे देश आहेत आपण असे सांगू शकतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे समाजवादी अर्थव्यवस्थेचा आपण पॉइंट झाले. ठीक आहे. त्यानंतर जर बघायला गेलो आपण तर पुढचा जो आहे तो म्हणजे की प्रकार येतो तो मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे. दोन्ही अर्थव्यवस्थांचा एक काय येतं तर दोन्ही अर्थव्यवस्थांचा कंबाईन करून एक अर्थव्यवस्था तयार होते, त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो, मिक्स्ड इकॉनॉमी म्हणतो. ठीक आहे. तर मग मिक्स्ड इकॉनॉमीचं वैशिष्ट्य काय असतं तर यामध्ये खाजगी व सरकारी, ठीक आहे, खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचे सह अस्तित्व असतं. बघा, खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचे सह अस्तित्व असतं. ठीक आहे. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचे सह अस्तित्व असतं. म्हणजे उत्पादन साधनांची मालकी खाजगी असते आणि सार्वजनिक असते. म्हणजे भारतामध्ये बघायला गेलो तर काही उत्पादनाची साधने असतात बघा, म्हणजे बऱ्यापैकी जी साधने असतात ती खाजगी मालकीची असतात आणि जे महत्त्वाचे असतात म्हणजे सामाजिक जीवनाशी महत्त्वाचे उद्योगधंदे वगैरे असतात ते सार्वजनिक मालकीचे असतात, हे आपल्याला माहित आहे. बरोबर. म्हणजेच बघा, तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचे जे उत्पादन कार्य असते सरकार तसंच खाजगी क्षेत्राकडून होतं. ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो बघा, भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. ठीक आहे. भारत मिश्र अर्थव्यवस्थेचा म्हणजे एक व्यवस्थित उदाहरण जर आपण बघायला गेलं तर भारतामध्ये काय आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने या अर्थव्यवस्थेचा आपण जो आहे प्रकार बघितलेला आहे. ठीक आहे. सो या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. सो हे जे अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार असतात त्यांचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यानंतर मग आपण बघूया की अर्थव्यवस्थांची क्षेत्रे कोणती कोणती आहेत. बघा, आपल्याला अर्थव्यवस्थांची क्षेत्र कोणती कोणती आहेत त्या सुद्धा याची आपल्याला माहिती विचारली जाते. ठीक आहे. तर बघा, अर्थव्यवस्थेची क्षेत्रे. मग या अर्थव्यवस्थांच्या क्षेत्रामध्ये पहिलं येतं प्राथमिक क्षेत्र. ठीक आहे. बघा, पहिलं प्राथमिक क्षेत्र लक्षात ठेवायचं. मग प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तर ज्या आपण विचार करतो की नैसर्गिक साधन सामग्रीशी संबंधित जे व्यवसाय आहेत. बघा, नैसर्गिक साधन संपत्तीशी, ठीक आहे, प्रायमरी लेवलला जे व्यवसाय होतात जर बघायला गेलं प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येतं तर जे नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात. ठीक आहे. नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असलेले व्यवसाय जर आपण बघितले तर जे असतात ते व्यवसाय आपण प्राथमिक क्षेत्रामध्ये येतो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं शेती. ठीक आहे. शेती हा प्राथमिक क्षेत्राचा व्यवसाय येतो, हा लक्षात ठेवायचा. शेती हा एक व्यवसाय आहे. ठीक, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण सांगू शकतो पशुसंवर्धन. ठीक आहे. पशुसंवर्धन हे जे आहेत प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात. पशुसंवर्धन, त्यानंतर मत्स्य व्यवसाय. ठीक आहे. मत्स्य व्यवसाय आणि रेशीम उत्पादन इत्यादी. त्यानंतर खाणी व खनिज संपत्ती, त्यानंतर कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज यासारखे जे उत्पादन म्हणजे हे निसर्गातून जे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. बरोबर. तर हे सगळं कुठे येतं तर प्राथमिक क्षेत्रामध्ये येतं. त्यानंतर बघा, हा जो प्राथमिक क्षेत्र आहे याला कृषी क्षेत्र, कृषी व संलग्न क्षेत्र असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवा, प्राथमिक क्षेत्राला कृषी व संलग्न क्षेत्र असंही म्हटलं जातं. ठीक आहे. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. ठीक. तर हा झाला प्राथमिक क्षेत्र. त्यानंतर दुसरा अर्थव्यवस्था क्षेत्र येतो तो म्हणजे द्वितीय क्षेत्र. दुसरा अर्थव्यवस्थेचा क्षेत्र येतो तो येतो द्वितीय क्षेत्र. तर बघा, द्वितीय क्षेत्रामध्ये काय येतं, बऱ्यापैकी आपल्याला या कन्सेप्ट माहित असतात परंतु आपण पुन्हा एकदा ते रिव्हिजन करून घेऊया. तर द्वितीय क्षेत्रामध्ये म्हणजे प्राथमिक क्षेत्रातून
बघा, प्राथमिक क्षेत्रातून ज्या वस्तू निर्माण होतात, ठीक आहे, प्राथमिक क्षेत्रावर प्रक्रिया, ठीक आहे, विशेषतः द्वितीय क्षेत्रामध्ये काय केलं जातं, तर प्राथमिक क्षेत्रावर प्रक्रिया इथे केली जाते आणि याच्यावर प्रक्रिया करून दुसरे उद्योग तयार होतात, बरोबर. प्राथमिक क्षेत्रावर प्रक्रिया करण्याची इथे चालली जाते, म्हणून द्वितीय क्षेत्राला आपण असं म्हणतो उद्योग क्षेत्र, ठीक आहे. म्हणजे आपण जे आजूबाजूला आपण उद्योग बघतो ते उद्योग हे जे येतात ते द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. अर्थव्यवस्थेच्या द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग हे सगळे येतात. मग कारखानदारी, त्यानंतर बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा हे सगळे जे आहेत ते द्वितीय क्षेत्रामध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. नेक्स्ट येतो तृतीय क्षेत्र. पुढचं येतो तृतीय क्षेत्र, ठीक आहे. पुढचा अर्थव्यवस्थेचा प्रकार येतो तृतीय क्षेत्र, ठीक आहे. तर या तृतीय क्षेत्राला दुसरं नाव सांगितलं आहे सेवा क्षेत्र. बघा, प्राथमिक क्षेत्र म्हणजेच कृषी व संलग्न क्षेत्र, द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र म्हणजेच सेवा क्षेत्र, ठीक आहे. मग बघा, हे जे तृतीय क्षेत्र असतो हा प्राथमिक व द्वितीय क्षेत्र यांना कसा असतो, पूरक असतात, ज्यांना पूरक असतात, ठीक आहे. म्हणजे प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र यांच्या विकासाला मूळ जो हातभार लावणारा क्षेत्र असतो त्याला आपण काय म्हणतो, तृतीय क्षेत्र म्हणतो. म्हणजे उदाहरण जर बघायला झालं तर वाहतूक क्षेत्र, उदाहरण काय आपण सांगू शकतो, वाहतूक. यामध्ये काय असतं, ही वाहतुकीची सेवा निर्माण दिली जाते, ठीक आहे. इथे कुठल्याही प्रकारचं उत्पादन होत नाही, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तृतीय क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पादन होत नाही, तर यांना याच्यामध्ये विविध सेवांचा समावेश असतो. मग आपण सांगू शकतो व्यापार, वाहतूक आहे, त्यानंतर दळणवळणाची सेवा आहे, ठीक आहे. बघा, वाहतूक आहे, दळणवळण त्याच्यातच येतं ते, ठीक आहे, संरक्षण, बरोबर. तर या सेवा आहेत. त्यानंतर व्यावसायिक सल्ले वगैरे असतात, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या तृतीय क्षेत्रामध्ये येतात, सेवा क्षेत्रामध्ये येतात, ठीक आहे. सो हे झालं तृतीय क्षेत्र. त्यानंतर मग आपण बघू शकतो की अर्थव्यवस्थेची जर प्रायमरी लेवलला बघितले तर अर्थव्यवस्थेची ही तीन प्रमुख क्षेत्रे येतात, परंतु याचे अजून सोयीनुसार अजून क्षेत्रामध्ये विभागणी केली आहे, त्याच्यात चतुर्थ क्षेत्र, ठीक आहे, चतुर्थ क्षेत्र. मग चतुर्थ क्षेत्रामध्ये बघा उच्च बौद्धिक सेवांचा समावेश असतो, ठीक आहे. उच्च बौद्धिक ज्या क्षमतेच्या सेवा असतात, उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या ठिकाणी होतो, ठीक आहे, ज्या ठिकाणी होतो त्यांना चतुर्थ क्षेत्र असं म्हणतात. मग बघा, मग याच्यामध्ये आपण जर म्हणू शकतो की R&D, बघा, रिसर्च अँड डेव्हलपमेंट यासारख्या ज्या गोष्टी असतात, ठीक आहे, विविध संकल्पनांची निर्मिती जिथे होते, त्यानंतर अशा संदर्भात ज्या गोष्टी असतात, ठीक आहे, किंवा मग सॉफ्टवेअर विकास असतो, त्यानंतर जे टॅक्स संदर्भात म्युच्युअल फंड प्रबंधक, त्यानंतर पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ यासारख्या ज्या उच्च बौद्धिक सेवांच्या जिथे गरज असते त्यांना चतुर्थ क्षेत्र असं म्हटलं जातं, ठीक आहे. मग याच्या संदर्भात या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर अर्थव्यवस्थेचं पुढचं क्षेत्र येतं ते म्हणजे पंचक्षेत्र. तर लक्षात ठेवायचं आपल्याला की हे जे चतुर्थ क्षेत्र, पंचक्षेत्र हे मूळ जे आहेत सेवा क्षेत्राचाच भाग आहेत, परंतु त्यांचं काही क्रायटेरियानुसार हे डिवायडेशन केलेलं आहे. मग पंचक्षेत्रामध्ये बघा, काही तज्ञ याला जे असतात, पंचक्षेत्र हा चतुर्थ क्षेत्राचाच भाग येतो, ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये बघा, समाजातील जे अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो. बघा, सर्वोच्च निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो, म्हणजेच आपण इथे सांगू शकतो की इथे जे सरकार आहे, सर्वोच्च निर्णय प्रक्रिया, ठीक आहे, सर्वोच्च निर्णय प्रक्रियेचा इथे समावेश होतो. म्हणजे देशामध्ये कोणत्या घडामोडी व्हाव्यात ना व्हाव्यात या सगळ्यांचा विचार इथे केला जातो. मग याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सरकार, ठीक आहे, सरकार पंचक्षेत्रामध्ये येतो. त्यानंतर विज्ञान, सायन्स, ठीक आहे, त्यानंतर जी विद्यापीठ आहेत, बघा, विद्यापीठे, ठीक आहे, त्यानंतर आरोग्य सेवा,
ठीक आहे. आरोग्य सेवा, प्रसार माध्यमे या क्षेत्रातील जे उच्च स्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश हा पंचक क्षेत्रामध्ये होतो, हे लक्षात घ्यायचं. सर्वोच्च निर्णय प्रक्रिया, मग सरकार झालं, विज्ञान क्षेत्रात जे सर्वोच्च निर्णय असतात, ज्या मोठमोठ्या संस्था आहेत त्यानंतर विद्यापीठे, त्यानंतर आरोग्यामध्ये ज्या मोठमोठ्या संस्था, जे मंत्रालय वगैरे आहेत त्यांचा जो पंचक क्षेत्रामध्ये समावेश होतो. ठीक आहे. सो या बेसिक संकल्पना आहेत त्या आपण सर्वप्रथम काय केलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मग मालकीनुसार पुढे जर आपण बघितलं तर मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे जर बघितली, ठीक आहे, मालकीनुसार जर अर्थव्यवस्थेची क्षेत्रे आपण बघितली, जस्ट आपण हे पॉइंट ओव्हरलुक करून घ्या. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला येतो सार्वजनिक क्षेत्र. ठीक आहे. पहिला येतो सार्वजनिक क्षेत्र, म्हणजे ह्याच्यामध्ये उत्पादन जास्त ते सरकारच्या मालकीचं असतं, बरोबर, इथे सरकारी मालकी असते. दुसरं जर आपण बघितलं खाजगी क्षेत्र, ठीक आहे, इथे उत्पादन जास्त ते खाजगी मालकीचं असतं. तिसरं जर आपण बघितलं तर संयुक्त क्षेत्र. मग काही क्षेत्रे अशी असतात की जिथे सार्वजनिक आणि खाजगी यांची दोघांचीही मालकी असते, बरोबर. मग तिथे आपण सांगू शकतो की काही जे असतात तिथे 51% जे असते सार्वजनिक मालकी असते आणि पुढची 49% ही खाजगी मालकी असते, हे आपण सांगू शकतो. ठीक आहे. म्हणजेच जर आपण बघितलं की काही जे व्यवस्थापन व नियंत्रण असतात त्या ठिकाणी संयुक्त क्षेत्र असतं. त्यानंतर सहकारी क्षेत्र. ठीक आहे. सहकारी क्षेत्र, जिथे सहकारी तत्वावर जे व्यवसाय चालतात तिथे सहकारी क्षेत्र सुद्धा असतं. आणि आपल्याला रिसेंटली माहित पाहिजे की आयोगाने जो सहकार हा विषय आहे सिलेबसमध्ये, मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये नव्याने ऍड केलाय आणि सहकार या विषयावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो असतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जे चार क्षेत्र जे आहेत ते क्षेत्रानुसार अर्थव्यवस्थेचे जे प्रकार पडतात ते आपण बघितलेलं आहे. ठीक. सो इथपर्यंत ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या त्या आपण समजून घेतल्या. आता आपल्याला बघायचं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे जी भारतीय अर्थव्यवस्था आहे, बघा, भारतीय अर्थव्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्ये, आणि यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये. ठीक आहे. सो 1 बाय 1 आपण भारतीय अर्थव्यवस्थेची सगळी ठळक वैशिष्ट्ये इथे काय करूया, कव्हर करूया. त्याच्यामध्ये पहिला भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्यामध्ये पहिला येतो दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा बघा दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर. बघा पहिलं वैशिष्ट्य काय आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं, दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर आहे, बरोबर. म्हणजेच बघा भारताची जी लोकसंख्या आहे ती अवाढव्य आहे. ठीक आहे. सो हे आपण बघितलेलं आहे. सो रिसेंटली भारताची जी लोकसंख्या आहे ती जगात 1 नंबरची लोकसंख्या झालेली आहे. त्याच्यामुळं जर एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागलं तर दरडोई उत्पन्न जो आहे त्याचा तो स्तर असतो तो आपल्याला कमीच मिळतो. ठीक आहे. आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरं वैशिष्ट्य काय तर उत्पन्नाच्या व दरडोई म्हणजे एकूण उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाचा जो वाढीचा दर आहे, बघा वाढीचा दर कमी आहे, बरोबर. बघा जर बघितलं ना तर 2019 मध्ये या भारतीय अर्थव्यवस्थेच्या ठळक वैशिष्ट्यांवर प्रश्न आयोगाने विचारलेला होता. सो आपल्यासाठी हे महत्त्वाचे आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जर आहे बघायला गेलो तर कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव असतो. तिसरा वैशिष्ट्य काय आहे, कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव. ठीक आहे. तर हे लक्षात घ्यायचं. तर जर आपण दुसरा वैशिष्ट्य जर बघायला गेलो उत्पन्नाचा व दरडोई उत्पन्नाचा वाढीचा दर जो असतो कमी असतो, तर ह्या ठिकाणी जर बघायला गेलो तर 2020-21 मध्ये बघा 2020
2021 मध्ये उत्पन्नाच्या वाढीचा दर जो होता तो वजा 7.7% इतका होता, म्हणजे खालावला होता. कारण त्यावेळी काय होतं तर कोरोनाची स्थिती होती. ठीक आहे, त्यामुळे भारताच्या उत्पन्नाच्या वाढीचा दर जो होता 7.7 इतका खालावलेला होता. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव जास्त आहे. बरं बघा, तर भारतामध्ये जी लोकसंख्येचा एक जो मोठा गट आहे, लोकसंख्येचा जो मोठा गट आहे तो कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. ठीक आहे, आज पण तो कृषी क्षेत्रात गुंतलेला आहे. तर जवळजवळ 50% जास्त जो गट आहे भारताचा तो आज सुद्धा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. तर बघायला गेला तर 2020-21च्या डेटानुसार कृषी क्षेत्रामध्ये बघा काय तर 18.85% कृषी क्षेत्राचा हिस्सा होता, पण याच्यामध्ये जवळजवळ 46%, ठीक आहे, 46.1% इतका म्हणजे भारतातील जो लोकसंख्येचं प्रमाण आहे किंवा भारतातील लोकसंख्येचा हिस्सा हा शेतीवर अवलंबून होता. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवर जास्त प्रभाव होता. हा एक भारतीय अर्थव्यवस्थेचा वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट पुढचं आपण वैशिष्ट्य बघूया की आर्थिक विषमता. भारतामध्ये आर्थिक विषमता आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर लक्षात घ्या की भारतामध्ये म्हणजे आर्थिक विषमता आहे. तर असे बघा की काही मोजके लोकसंख्या आहेत. बघा समजा 1% भारतामध्ये लोकसंख्या आहे की त्यांच्यामध्ये जास्त आर्थिक जी सत्ता त्यांच्याकडे आहे, बरोबर, म्हणजे 1% आणि जर आपण विचार केला 99%, तर 1% असे काही व्यक्ती आहेत की त्यांच्यामध्ये भारताचे जे उत्पन्न आहे त्यांच्याकडे जास्तीत जास्त उत्पन्न आहे आणि 99% असे लोक आहेत की जे तुटपुंजा उत्पन्नावर काय करतात, आपला उदरनिर्वाह करतात. ठीक आहे, मग ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. ठीक, सो यानुसार म्हणजे जे बऱ्याचपैकी जे कुटुंब असतात त्या भारताच्या खूप साऱ्या संपत्तीचे मालक आहेत असे कमी आहेत आणि बरेच असे लोक आहेत की जे कमी उत्पन्नावर आपलं जीवन जगतात. म्हणजे अशा प्रकारची ही उत्पन्न व्यवस्था जी आहे, आर्थिक विषमता भारतामध्ये आहे. त्यानंतर पाचवा जो वैशिष्ट्य आपण बघूया तो म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. ठीक आहे, लोकसंख्येचा विस्फोट हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक वैशिष्ट्य आहे. बघा, वैशिष्ट्य आहे हे लक्षात ठेवा, लोकसंख्येचा विस्फोट. ठीक, मग भारताची लोकसंख्या जर आपण बघितली तर आता भारत जगात लोकसंख्येच्या दृष्टीने 1 नंबरला आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक, सो 2011ची जनगणना झाली त्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती तर 121 कोटी होती. ठीक आहे, ती आता ती 145 कोटी पर्यंत गेलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. तर हा एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर पुढचा वैशिष्ट्य येतो गरिबी व बेरोजगारी. अर्थव्यवस्थेचा पुढचा वैशिष्ट्य येतो भारतीय अर्थव्यवस्थेच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये गरिबी आणि बेरोजगारी. गरिबी व बेरोजगारी. ठीक आहे, हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पुढचा वैशिष्ट्य येतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर भारतामध्ये गरिबीचं प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे. तर ज्यावेळी दारिद्र्य हा टॉपिक आपण बघू त्यावेळी या गोष्टीचा आपण विस्तृत आपण काय करणार आहोत, अनालिसिस करणार आहोत. त्याच्यानंतर बघा भांडवल निर्मितीचा दर कमी. भांडवल निर्मितीचा दर जो आहे तो कमी असतो. ठीक आहे, हा सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक विशेष वैशिष्ट्य आहे, हे लक्षात ठेवा. तर मग यामध्ये जर बघायला गेलं तर भारतीय भांडवल हे लाजरे भांडवल आहे. कारण भारतामध्ये जे बघायला गेलं तर उद्योजकतेचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे, उद्योजकतेचं प्रमाण कमी आहे, लोक इन्व्हेस्ट करायला घाबरतात. ठीक आहे, सो या पद्धतीने हा एक वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं बघा, 8वं वैशिष्ट्य आपण बघतोय ते म्हणजे औद्योगिकरणाचा अभाव. औद्योगिकरणाचा अभाव हे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, अत्याधुनिकतेचा भारतामध्ये अभाव दिसतो. जे टेक्निकल आपण सांगू शकतो, टेक्निकल डेव्हलपमेंट ही जी आहे भारतामध्ये कमी आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पायाभूत सुविधांची कमतरता. पायाभूत सुविधा ज्या असतात, पायाभूत सुविधांची कमतरता हे भारतीय अर्थव्यवस्थेचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. जर बघायला गेलो तर पायाभूत सुविधा जर प्रॉपर असतील
तर देशाचा विकास होण्यासाठी म्हणजे मदत होते, बरोबर. जर रस्ते चांगले असतील तर देशामध्ये लागणाऱ्या ज्या आपण म्हणतो की मालाची ने-आण, वाहतूक या गोष्टी सुरळीत चालतात, ठीक आहे. आणि मग जे रस्ते वगैरे आहेत, रस्ते किंवा पायाभूत सुविधा या एक प्रकारे देशाच्या विकासाला खूप महत्वाचं कारणीभूत ठरतात. त्यामुळं पायाभूत सुविधांची कमतरता असल्यामुळे भारत एक काय आहे, आपण सांगू शकतो की विकसनशील देश आहे. भारतामध्ये विकासाचा दर कमी आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा. मानवी संसाधनांचा, ठीक आहे, दर्जा जो आहे तो निकृष्ट आहे. बघा निकृष्ट दर्जा, मानवी संसाधनांचा निकृष्ट दर्जा आहे. बघा म्हणजे जर भारतामध्ये बघायला गेलं तर जे टेक्निकल इन्स्टिट्यूशन आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे टेक्निकल ओरिएंटेड किंवा ज्या पद्धतीने उद्योग क्षेत्राच्या संदर्भात ज्या गोष्टी दिल्या पाहिजेत, ठीक आहे, तर त्या देण्याच्या ज्या संस्था असतात त्यांची कमतरता आहे किंवा त्यांची क्वालिटी इतकी चांगली नाहीये. त्यामुळं जे मानव एक संसाधन म्हणून आपण घेतो तर त्याचा दर्जा जो आहे तो निकृष्ट राहिलेला आहे आणि हे आपण आपल्या आजूबाजूला अनुभवू शकतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, ठीक आहे, पुढचं वैशिष्ट्य आहे तंत्रज्ञानाचा निकृष्ट दर्जा. बघा तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा. तर आपण बघू शकतो की आपण ह्या 21व्या शतकात सुद्धा आपण बऱ्याचशा टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या दुसऱ्या देशांकडून आयात करतो. बऱ्याचशा टेक्नॉलॉजी दुसऱ्या देशांकडून आयात करतो. अजूनही भारतामध्ये टेक्निकल सुपिरियरिटी नाहीये, बरोबर. पण त्यामुळं हा टेक्निकल दर्जा जो आहे तो सुद्धा इथे कमी आहे. त्यामुळं आणि हा कमी असलेला टेक्निकल दर्जा जो आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेचा एक वैशिष्ट्य आहे. आणि जर बघायला गेलो तर 2021 मध्ये या वैशिष्ट्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता, ठीक आहे. सो म्हणून आपल्याला ही भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्य माहीत असणं गरजेचं आहे आणि यावर आयोग प्रश्न विचारतो, ठीक आहे. तर खालीलपैकी कोणती भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य आहेत ते पर्यायामधून ओळखा असा आयोग प्रश्न विचारतो. आणि मग त्यासाठी आपल्याला ही जी अर्थव्यवस्थेची 10 वैशिष्ट्ये आहेत, ठीक आहे, एकूण 11 वैशिष्ट्ये झालेली आहेत ते आपण बघितली, ठीक आहे. सो एवढी वैशिष्ट्ये आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि यांचं आपण आता हे रिव्हिजन केलेलं आहे. तर त्यानंतर मग आपण बघणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे. पुढची कन्सेप्ट आपण जाणून घेणार आहोत, ठीक आहे. सिलेबस मध्ये आपल्याला दिलेलं आहे, ठीक. काय की राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय या संदर्भात आपण आता जाणून घेणार आहोत. म्हणजे कन्सेप्ट जे पॉइंट आहेत ते आपण आता रिवाइज करणार आहोत. तर बघा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जे देशाचे एकूण उत्पन्न आहे, बरोबर, त्याला आपण सांगू शकतो की राष्ट्रीय उत्पन्न. देशाचे एकूण उत्पन्न, देशाचे उत्पन्न, ठीक आहे, हे जे असणार आहे राष्ट्रीय उत्पन्न, ठीक. तर मग बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत की त्याच्यानुसार उत्पन्न मोजलं जातं, ठीक आहे. या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली म्हणजे लक्षात घ्यायची, पहिली जी आहे ती येते उत्पन्न पद्धत, ठीक आहे. पहिली येते उत्पन्न पद्धत, याच्यामध्ये किती उत्पन्न झालं ते मोजलं जातं. दुसरी जर बघितली तर उत्पादन पद्धत, दुसरी पद्धत येते उत्पादन पद्धत म्हणजे याच्यामध्ये किती देशाने उत्पादन केलं ते मोजलं जातं. आणि तिसरी पद्धत येते ती म्हणजे खर्च पद्धत, ठीक आहे. खर्च पद्धत, किती खर्च झाला एका वर्षात किती उत्पन्न झाला ती येते उत्पन्न पद्धत, ठीक आहे. आणि एका वर्षामध्ये किती उत्पादन झाला ते उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत, अशा 3 पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते मोजलं जातं. हे सर्वप्रथम लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग बघा सर्वप्रथम आपण काय करूया, उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं ते आपण बघूया, ठीक. तर बघा उत्पन्न पद्धत, ठीक आहे. सो उत्पन्न पद्धतीमध्ये जर बघायला गेलो तर उत्पादनाची साधने कोणती असतात म्हणजे उत्पन्नाचे घटक. लक्षात घ्या उत्पन्न पद्धतीमध्ये उत्पन्नाचे घटक कोणते असतात.
तर बघा उत्पन्नाचे घटक जर आपण बघायला गेलो तर भूमी, बघा उत्पन्नाचे घटक येतो भूमी, त्याच्यानंतर श्रम, भूमी श्रम येतो, त्यानंतर भांडवल आणि उद्योजकता. बघा उत्पन्नाचे घटक कोणते कोणते असतात ते जर विचारलं आपल्याला तर भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता हे 3 उत्पन्नाचे घटक, हे 4 उत्पन्नाचे घटक आहेत. बरोबर. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भूमीला काय मिळतो? भाडे. ठीक आहे, याच्याला म्हणजे भाडे मिळतं आपल्याला, रेंट मिळतो. ठीक आहे, भूमीबद्दल काय मिळतो? भाडे मिळतं, हे लक्षात घ्यायचं. किंवा खंड, आपण त्याला सांगू शकतो खंड मिळतो. ठीक आहे. श्रमाबद्दल काय होतं? श्रमाबद्दल आपल्याला वेतन मिळतं किंवा मजुरी मिळते, वेतन किंवा मजुरी मिळते, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर भांडवलावर आपल्याला काय मिळतो? तर भांडवलावर आपल्याला व्याज मिळतो. ठीक आहे, व्याज मिळतो. आणि उद्योजकतेला काय मिळतो? तर नफा मिळतो. ठीक आहे. तर बघा, तर मग उत्पन्न पद्धतीने जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं तर हे जे उत्पन्नाचे 4 घटक आहेत याच्यापासून मिळणारे उत्पन्न जे आहे बघा, खंड, वेतन, व्याज आणि नफा यांचा टोटल केली तर मग आपल्याला उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. ठीक आहे. साधी सिंपल गोष्ट आपण या पद्धतीने लक्षात ठेवायची. जेव्हा उत्पन्न पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्न काढतो त्यावेळी उत्पन्नाचे जे 4 घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल. ठीक आहे. आता भूमी म्हणजे मग पूर्ण देशाची जी जमीन झाली, त्या जमिनी जो वापर होतो त्याच्याबद्दल जे भाडे मिळतं ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणलं जातं. त्यानंतर जे श्रम आहे, पूर्ण भारतामध्ये जे श्रम केलं जातं त्यांना जो वेतन मिळतो तो उत्पन्नामध्ये गणला जातो. त्यानंतर जे भांडवल गुंतवलं जातं, बरोबर, त्याच्यावर जो व्याज मिळतो तो उत्पन्नामध्ये म्हणजे गणला जातो. आणि जी उद्योजकता आहे, उद्योजकतेमुळे उद्योग जो नफा कमवतो तो सुद्धा उत्पन्नामध्ये गणला जातो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने उत्पन्न पद्धतीनुसार हे जे 4 उत्पन्नाचे घटक आहेत हे आपल्याला माहिती पाहिजेत. ठीक आहे. मग उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? ठीक आहे. किंवा मग आपण याला काय म्हणू शकतो की जे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जीडीपी. ठीक आहे, स्थूल देशांतर्गत उत्पन्न आपण सुरुवातीला माहिती करून घेऊया. तर बघा, म्हणजे उत्पन्न पद्धतीनुसार जे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर बघा, एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. बघा, इथे आहे देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न. मग देशांतर्गत संस्थांमध्ये जे घटक येतात आपण जे बघितले उत्पन्नाचे घटक, त्यातून कमावलेले जे उत्पन्न ते म्हणजे काय? तर देशांतर्गत उत्पन्न. मग इथे बघा काही संकल्पना येतात. तर एका आर्थिक वर्षात, बरोबर, एका आर्थिक वर्षात येतात. त्यानंतर देशांतर्गत हा एक वर्ड येतो आणि कमावलेले उत्पन्न, हे 3 असे फरक आपल्याला इथे बघायचे आहेत. तर एका आर्थिक वर्षात म्हणजे काय? तर आपण जो आर्थिक वर्ष बघतोय, एक आर्थिक वर्ष म्हणजे आपण बघितलं की 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च आपल्याला हा अर्थव्यवस्थेचा जो गणना करण्याचा कालावधी आहे तो गणला जातो, म्हणून एका आर्थिक वर्षात. त्यानंतर दुसरा शब्द आहे देशांतर्गत. ठीक आहे. मग देशांतर्गत म्हणजे काय? तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत असणाऱ्या सर्व संस्थांचे उत्पन्न विचारात घेतले जाते. बघा, देशाची जी भौगोलिक सीमा आहे, ठीक आहे, भौगोलिक सीमा आहे, त्या भौगोलिक सीमेच्या आत जेवढे पण उत्पन्न क्षेत्र आहेत, बरोबर, जेवढे उत्पन्न संस्था आहेत त्यांचं उत्पन्न इथे विचारात घेतलं जातं. मग बघा, एखादा परकीय व्यक्ती किंवा संस्था जर आपल्या देशात उत्पन्न कमवत असेल तर तेही, म्हणजे एखादा परकीय व्यक्ती जर असणार आहे आणि तो भारतामध्ये उत्पन्न कमवतोय तर त्याचे उत्पन्न जे आहे देशाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये येतं, बरोबर, भौगोलिक क्षेत्रामध्ये येतं, म्हणून त्याला सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणलं जातं. ठीक आहे. मग यासाठी एक संकल्पना येते जीडीपी, म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे. याच्यामध्ये संपूर्ण देशांतर्गत जे उत्पादन होतं किंवा जे उत्पन्न होतं तो गणला जातो. ठीक आहे. मग बघा, देशांतर्गत या संस्थेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? बघा, देशांतर्गत या संस्थेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे. बघा,
जी संकल्पना आहे देशांतर्गत, ठीक आहे, देशांतर्गत याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. जर आपण बघितलं तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत, तर फक्त तेवढंच येत नाही. तर बघा देशांतर्गत मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. पहिलं म्हणजे की देशाची जी भौगोलिक सीमा आहे, ठीक आहे, देशाची जी सीमा आहे त्याच्या आतील प्रदेश, ठीक आहे, देशातील प्रदेश, देशाची भौगोलिक सीमा. त्यानंतर बघा की भारताचं जे हवाई क्षेत्र आहे, त्यानंतर सागरी क्षेत्र, ठीक आहे, तर हे सुद्धा देशांतर्गत मध्ये येतं. त्याच्यानंतर पुढचं आपण बघितलं तर देशी जहाजे आणि विमाने, जी देशी जहाजे आणि विमाने इतर देशामध्ये जातात आणि उत्पन्न जरी त्यांनी कमावलं तरी त्यांचा विचार सुद्धा देशांतर्गत मध्ये केला जातो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय प्रवासात असणारी जी देशी जहाजे व विमाने, ठीक आहे, म्हणजे ही जी देशी जहाजे असतात ती आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये सुद्धा असली तरी पण त्यांनी जे उत्पन्न घेतलं जातं ते सुद्धा काय त्या देशामध्ये येतं. त्यानंतर बघा जो परकीय सागर आहे, परकीय सागर म्हणजे देशाच्या सीमेनंतरचं पुढचं जे देश आहे, परकीय सागरात असणारी जी आपण जर काही आपली संस्था असतील बघा, ठीक आहे, परकीय सागरमध्ये असणारी भारतीय मालकीची जी क्षेत्रे असतील, ठीक आहे, क्षेत्रे, तर यातून जे पण उत्पन्न मिळतं ते सुद्धा देशांतर्गत मध्ये गणलं जातं, ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की जे आपल्या देशातील भारताचे जे दूतावास आहेत, भारताचे दूतावास इतर देशामध्ये असतात, ठीक आहे, भारताचे इतर देशामध्ये असलेले दूतावास जे असतात त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्न हे सगळं उत्पन्न देशांतर्गत मध्ये गणलं जातं, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक, हा दुसरा पॉईंट म्हणजे त्या वाक्यातला एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न. मग देशांतर्गत संस्थांमध्ये फक्त देशातील संस्था येत नाही, भारतातील म्हणजे भारताच्या ज्या क्षेत्रातील संस्था येत नाही तर भारताच्या आर्थिक क्षेत्रातील संस्था येतात. मग भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात बघा. भौगोलिक क्षेत्र वेगळं आणि आर्थिक क्षेत्र वेगळं. भौगोलिक क्षेत्र म्हणजे जे आपण देशाचं क्षेत्रफळ आहे तेवढं म्हणजे भारत, त्यानंतर जी भारताच्या बाजूला जी बेटे आहेत ते भौगोलिक क्षेत्रामध्ये येतं. परंतु आर्थिक क्षेत्र जर विचार केला तर ती मोठी कन्सेप्ट येते. मग आर्थिक क्षेत्रामध्ये देशातील प्रदेश सुद्धा येतात, देशातील हवाई क्षेत्र, सागरी क्षेत्र, ठीक आहे, मग यातून जे उत्पन्न मिळतं ते सुद्धा आपलं असतं. त्यानंतर देशी जहाजे, विमाने, ठीक आहे, जी परकीय प्रवासामध्ये असतात आणि उत्पन्न कमावतात ते उत्पन्न सुद्धा देशांतर्गत असतं, ठीक आहे. परकीय सागर, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी असणारी भारताची क्षेत्रे, ठीक आहे, किंवा मग इतर देशामध्ये जे सार्वजनिक उपक्रम असतात त्यातून मिळणारं उत्पन्न हे सुद्धा भारताच्या देशांतर्गत मध्ये येतं. त्यानंतर भारताचे दूतावास जे वेगवेगळ्या देशामध्ये असतात, ठीक आहे, तर त्यावर सुद्धा काय केलं जातं, त्याचं जे उत्पन्न आहे ते सुद्धा देशांतर्गत मध्ये गणलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. बघा ही देशांतर्गत कन्सेप्ट आहे, ही महत्वाची आहे. आणि अर्थशास्त्रामध्ये कधी कधी आयोग काय करतो तर कन्सेप्च्युअल बाबींवर प्रश्न विचारत असतो. मग साधा प्रश्न इथे बनू शकतो की खालीलपैकी कोणते घटक भारताच्या देशांतर्गत आर्थिक क्षेत्रामध्ये येतात, ठीक आहे. तर मग हे जर घटक असतील किंवा याच्याशी निगडीत घटक असतील तर ते आपले देशाच्या आर्थिक याच्यामध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आणि मग ह्या देशांतर्गत कमावलेल्या संस्थांनी जे उत्पन्न असतं त्याच्यानुसार जे एकूण उत्पन्न असतं त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. आणि ते राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या पद्धतीने मोजलेलं असतं तर उत्पन्न पद्धतीने मोजलेलं असतं, ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं, ठीक आहे. सो अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो सेशन आहे इथे एंड करतोय. आपला दुसरा सेशन जो आहे अर्थशास्त्राच्या बाबतीत, ठीक आहे, मॉर्निंग सेशनचा, तो लगेचच 10 मिनिटांनंतर अपलोड होईल. सो तुम्ही तो सुद्धा बघून घ्या. आणि इथपर्यंत आपण ज्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत, ठीक आहे, सो आपण बघा ही जी सिरीज आहे रिव्हिजन प्लस अंडरस्टँडिंग या पद्धतीने चालवतोय. म्हणजेच हेतू असा आहे की तुम्ही हा लेक्चर बघा आणि या लेक्चर मध्येच सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे वारंवार रिव्हिजन करण्यापेक्षा अतिशय अटेंटिव्हली सेशन करा आणि प्रत्येक गोष्ट इथे समजून घेऊन लक्षात ठेवा. समजून घेऊन लक्षात ठेवली तर आपल्या एक्झाम मध्ये आपण प्रश्न चुकणार नाही, ठीक आहे. आणि आय होप की तुम्ही आता आपण जो एक सेशन झालाय ह्याच्यामध्ये जेवढ्या पण पॉईंट्स बघितले, जास्त पॉईंट नाही बघितले आपण, तर सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट बघितल्या, त्यानंतर वैशिष्ट्य बघितली आणि आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाची एक कन्सेप्ट बघितली, ठीक आहे. तर याच्या नोट्स काढल्यात तर तुम्ही ह्या नोट्स सुरुवातीला रिवाइज करून कम्प्लिटली मगअप करून टाकायचे आहेत, बरोबर. आणि
आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला माहिती आहे इतर वेळ सुद्धा मिळतो. सो इतर वेळामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा बघायचे आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की समजेल की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो त्या टॉपिकवर. ठीक आहे. सो आय होप की इथपर्यंत जे आपण टॉपिक बघितले त्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं असेल. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण थांबतोय. लगेचच आपला 5 ते 10 मिनिटांमध्ये दुसरा सेशन अपलोड होईल, तर तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. सो ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.